सोफुल सोनाली कुलकर्णी घेऊन येते वाइब्स मीडिया तर्फे पॉवर प्लेयर्स. वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्स मध्ये आज आपल्याला भेटायला येत आहेत मिस्टर भूषणराज तळेकर. श्री महालसा ग्रुप बद्दल तुम्ही ऐकलंय का? 2009 मध्ये नाशिकच्या कॅनडा कॉर्नर जवळ अक्षरशः 8 ते 10 एम्प्लॉईजना घेऊन हा ग्रुप सुरू झाला आणि आज या ग्रुपच्या विविध शहरांमध्ये खूप ब्रांचेस आहेत. आज त्यांचे 100च्या वर एम्प्लॉईज आहेत. स्पोर्ट्स इनरवेअर या क्षेत्रामध्ये ते ग्राहकांना विविध ऑप्शन्स देऊ करतात. जाणून घेऊया भूषणराज तळेकर यांच्याकडून त्यांचा श्री महालसा ग्रुपचा प्रवास. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्स मध्ये. मला फार कौतुक वाटतंय की इनरवेअर्स बद्दल बोलणार आहोत, स्पोर्ट्सवेअर बद्दल बोलणार आहोत आणि ते बोलण्यासाठी माझ्या समोर आलेलं व्यक्तिमत्व एकदम स्टायलिश आहे. काय खासियत त्याची? नाही, हा पहिल्यापासून मला पॅशन आहे. बर, ड्रेसिंग सेन्स पहिल्यापासून असाच आहे. ओके. मी आता इंटरव्ह्यूला आलो म्हणून असं नसतो, हं, मी असं या ड्रेसिंग सेन्स कायम असतो. बर. त्यामुळे थोडीशी आवड असल्यामुळे कदाचित. किती छान. आणि या फ्रँकनेसनी आपण जर इनरवेअर्स कडे पाहिलं, कारण इनर्सवेअर बद्दल काउंटरवर मागायला जाताना पण मुली थोड्या हशश बोलतात आणि कधी कधी असं वाटतं की समोर जर लेडीज असतील तर सांगू शकू. आता तो काय म्हणतात टॅबू कमी झालेला आहे, पण तरी अननोईंगली असतंच मनामध्ये. तुम्ही या क्षेत्रात वावरता, त्याची सुरुवात झाली होती 2009च्या आसपास अगदी बरोबर. आणि एक 8-10 माणसं होती हाताशी आणि आज 26 ब्रांचेस आहेत, 100च्या वर वर्कर्स आहेत तुमच्याकडे. पण त्या सुरुवातीबद्दल आम्हाला सांगा की कशी काय झाली ती सुरुवात? सुरुवातीला मी एक यामध्ये काहीतरी वेगळं बघत होतो का कशा कॉम्पिटिशन आहे, कुठे काय बघायला पाहिजे. त्या फ्रँचायझी बघितल्या, या आपल्या गोष्टी बघितल्या का कुठेही जागा नव्हती कुठे जायला. पण आपण कुठेही गेलो, मार्केटला कुठेही गेलो तर आपण बस्ता घ्यायचा म्हटलं, बस्ता प्रकार असतो लग्नामध्ये. बरोबर. आपण कपडे घेताना आपण डिग्जम आहे का, रेमंडचं मटेरियल आहे का, हे आहे का, मुली घेत घागरा कसा आहे, तो कसा आहे, त्या कसा आहे. आणि ते झालं का बिलिंगला गेला का तो म्हणतो 2 अंडरपॅन्ट दे ना. हो हो. आणि तो घेतला का तो त्याचा विचारत नाही कुठला ब्रँड आहे, कसा आहे. तेव्हा तो तुमच्या शरीराशी कंटिन्यू 24 तास निगडीत आहे. अगदी बरोबर. आणि त्यात ती जर लेडीज असेल तर तिला बोलताच येत नव्हतं. तिला बोलताच विषय नाही. ती आपला अंडरगार्मेंट कुठेतरी घेणार आणि कसं तरी काढणार. तो तिला कम्फर्ट आहे की नाही, तिला आवडलं की नाही, तिला नो चॉईस. मग हा एवढा मोठा गॅप का, हा विचार मला आला. हा एवढा मोठा गॅप का? फॉरेनला जर कोणी गेले तर शोरूम ओपन असतात. ती तिचा फील करते, ते घेते आणि त्यानंतर ती चॉईस करते. बरोबर. आपल्याकडे असं नाहीये. आपल्याकडे डम्पिंग सिस्टम आहे. हे आले तुला घालायचंय. तसं माणसांना पण आहे ना, काही चॉईस नाही ना. या कन्सेप्ट मधून असं आलं का आपण त्यांना असं काहीतरी देऊ शकतो का. पण अशी कन्सेप्ट कुठेच काही नाही. आणि त्याला लागलेला पैसा किंवा त्याला व्हरायटी, त्याचा स्टडी केला. त्या स्टडी केल्यानंतर असं लक्षात आलं का आपण या गोष्टी देऊ शकतो आणि आपण हे प्रेझेंटेबल करायला हवे. म्हणून मी पहिल्यांदा असं केलं का पहिलं तुम्ही फील करा, लोकांना दाखवा हे का घेताय तुम्ही, त्याच्यामध्ये काय वेगळं काय आहे, कसं आहे. आणि त्यानंतर लेडीजला का तुम्ही वेअर करून बघा, मग तिचा तो कम्फर्ट आणि तिचा असल्यावर आपल्यावर बघायची नाही ही गोष्ट. तर त्याकरता मी स्टाफला ट्रेन केलं. व्हेरी नाईस. तुम्ही त्या लेडीजला जी आपल्या घरच्यांसमोर सुद्धा कपडे बदलायला नाही तयार होत, तिची शालीनता टिकून किती चांगलं बोललात. कम्फर्ट कसं मिळेल. तर त्याकरता काय करायचं, त्या बाईचा नवरा जरी बरोबर असेल त्याला काउंटरच्या पुढे जाऊ द्यायचं. तुम्ही इथे बसा सर, मॅडम येतात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक असा, आणि त्याकरता एसी लावणं किंवा ते त्याला होय छान शोरूमच दिलं पाहिजे. अगदी याच्यामध्ये त्या कन्सेप्टमधून पहिल्यांदा एक शॉप तयार केलं. बरं. 4 मुली चांगल्या तयार केल्या आणि त्याच्यामधून लक्षात आलं का याच्यामध्ये आपल्याला हे करू शकतो. फक्त याचा जे मार्जिन आहे ते बऱ्यापैकी कमी असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात केलं तर हे सगळ्यांना आपण देऊ शकतो. आणि ही मोठी नीड आहे. आधी केलेला एक प्रयोग आहे, तो प्रयोग बघितला फसला तर हरकत नाही, पण ही नक्कीच मोठी नीड आहे आणि ही आवश्यक आहे. त्या भावनेतून पहिलं शॉप तयार केलं. ते करता करता आधीपर्यंत पोहोचलो. हे सुरू करणारे तुम्ही कुटुंबातले पहिलेच, म्हणजे असं नाहीये की हा आमचा बिझनेसच होता आणि फॅमिली 3 पिढ्या? 5 पिढ्या झालं वकिलीच आहे. बर. आमच्या घरामध्ये बिझनेस मध्ये कोणी नाही. ओके. मी पण लँड डिलिंग मध्ये काम करणारा माणूस आहे.
प्रोफेशनल वाईज मी इंटेरियर डिझायनर आहे. बर. त्यानंतर असं वाटलं का या गोष्टीमध्ये आपण करता येऊ शकतं. एक चॅलेंजिंग जॉब घ्यायचा पहिला सवय. काहीतरी आउट ऑफ द वे, पण आउट ऑफ द टच आणि आउट ऑफ थिंग आउट ऑफ द बॉक्स असं काहीतरी करायला गेलं तर त्याचं समाधान वेगळं मिळतं. आणि आपण केलेलं म्हटलं ना त्याची वेगळी मजा आहे. अगदी बरोबर आहे. आता माझ्याकडे फ्रँचायसी पण आहे, तर फ्रँचायसी म्हणजे कंपनीच गोडलेली आहे. आता माझ्याकडे अलोन्सोली माझ्याकडे आहे, मॉन्टे कार्लो माझ्याकडे आहे, ओके. केटरिंग माझ्याकडे आहे, पण त्याचं गुडविल मला काही नाही मिळत नाही. हे गुडविल कंपनीला जातं. हे स्वतः मी केलेलं आहे, म्हणून मी त्या कन्सेप्टमधून इथपर्यंत आलो. खूप कौतुकाचा आहे हा प्रवास, कारण कुणी न चोखळलेली वाट आहे ही. आणि ती रिस्क घ्यावीशी कशी वाटली तुम्हाला? कारण लेडीज इनरवेअर्स हे तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने आता सांगितलं की शालीनता हा शब्द तुम्ही वापरलात, आणि तो जर जपला गेला कुठल्याही मुलीचा, कुठल्याही स्त्रीचा, तर तिला एक मोकळेपणा वाटणारच. तिला हा अंदाज येतो की समोरच्या व्यक्तीने माझा आदर ठेवलाय. हे इतकं अवघड आहे, हे बिझनेस मध्ये कसं आणलं तुम्ही? आणि आता तर काळ बदलत चाललेला आहे, त्यामुळे तुम्ही कस्टमरची गरज किंवा रिक्वायरमेंट कशी समजून घेता? एक आपण जर एक बघितलं कुठेही जाताना, आपण आपल्या घरामध्ये आपली आई आहे, बहीण आहे, आजी आहे, तर आपण वावरताना अनेक स्त्री बघतो. एक स्त्री जर घरामध्ये बघितलं ना, ती पूर्ण घर सांभाळते. आणि तिला जर जातात तिच्याकडे जे पैसे असतात ना, ती जाताना पहिल्यांदा विचार करते माझ्या मुलाला काय हवंय, माझ्या मुलीला काय घ्यायचंय, नवऱ्याला काय हवंय, आणि त्यानंतर जे पैसे उरतात त्यात ती वस्तू घेते. बरोबर आहे. ती घेताना सरळ वस्तू करून ती घरी येते. असा पुरुष माझ्या मते, पुरुषांना नाव नाही ठेवत, पण असे पुरुष फार कमी असतील तर ते स्वतःच्या ऐवजी दुसऱ्याची खरेदी करतात, विशेषतः बायकोची. अगदी बरोबर आहे. तुम्ही नाशिक पासून सुरुवात केलीत, मग नागपूर, मग गुजरातेची बॉर्डर ओलांडून तुम्ही सुरत कडे गेलात. तर आपला बिझनेस एक्सपांड करावा, कारण चांगलं आहे की एके ठिकाणी तुम्हाला यश मिळालं होतं, त्यातही तुम्ही समाधानी राहू शकला असता. पण मराठी माणसाला साजेसं नसलेलं एक स्वप्न तुम्ही बघितलं की बिझनेस यशस्वी करून दाखवीन आणि तो वाढवूनही दाखवीन. हे कसं साधलं तुम्ही? आपल्या नाशिकची जी गरज आहे, मी साधारणतः प्रत्येक ठिकाणी असं एक बघत होतो. माझा स्वतः मी मार्केटिंग आहे, आणि आपल्याला कुठे कुठे काय काय गॅप आहे हे लक्षात देतो. तो काम करताना कुठे काय आवश्यक आहे, तर नाशिकचे मी असे सगळे पॉईंट्स मी हेरले. ते हेरल्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात. असं लक्षात आलं का आता याच्यानंतर इथं एक्सपान्शन करण्यात तशी ही गोष्ट नाही. आता गंगापूर रोड जर बघितला, गंगापूर रोड जर नवशे गणपतीच्या तिथे जर बघितला तुम्ही, तर तिथे आज ब्रँड अवेअरनेस झालाय. तिथं आज मेट्रो झालंय, DIY झालंय, आणि तिथे मॉलचं स्वरूप आलंय. सिटी सेंटर मॉल नंतर गंगापूर रोडला शिफ्ट झालं, पण माझं शॉप 5 वर्षापूर्वी होतं. म्हणजे आज कंपनीच्या अवेअरनेस मध्ये आज आलंय, मी 5 वर्षापूर्वी तिथे अवेलेबल होतो. हा जो याच्यामध्ये आहे, तसंच मग मला जसं वाटलं मला सकाळी निघायचंय, संध्याकाळी परत घरी यायचंय, तर ती पेरी किती किलोमीटरची आहे? ती 200-250 किलोमीटर तर मी जर निघालो तर मी सगळं माझं काम आवरून संध्याकाळी परत घरी येऊ शकतो. बरोबर. मग त्या सिटीज कुठल्या? तर मुंबई पुण्यामध्ये तो बॅकलॉग नाहीये. मुंबईमध्ये तो ऑलरेडी तो कव्हर झालेला एरिया आहे. बरोबर. आणि त्यातला तिथलं जे रेंटिंग आहे, तो ती गरज आहे ना ऑलरेडी तिथं मेट्रोमध्ये कव्हर झालेली आहे. माझ्या कुठल्या सिटीज आहे तिथं हा मोठा गॅप तसा राहिलेला आहे, तर मी त्याची निवड सुरत म्हणून पहिल्यांदा केली. तर मी सुरतला जरी गेलो सकाळी तर संध्याकाळी पर्यंत रात्रीपर्यंत मी झोपायला माझ्या घरी येऊ शकतो. या टार्गेटमधून मग तिथून जे आहे, मग छोटे छोटे शहर जे आहेत, आता इथं संगमनेर असेल, इथून पिंपळगाव बसवंत असेल, तर ते माझ्या पेरीफेरीमध्ये जवळ येतात. आणि हा एक्सपेन्शन करता करता तुमचा बॅकलॉग तुम्ही नागपूरपर्यंत हे तुम्हाला सहन होऊ शकतं का, तर तुम्हाला झेपेल का? तर तो जो आपल्याला मॅच झाला, तर मधले शहर आपण इझिली हँडलिंग करू शकतो. त्या भावनेतून तो विचार केला गेला, आणि त्या विचार करण्यातून ते काम होत गेलं. आणि त्यामुळे तो स्टाफ पण मिळणं, तिथे ते आपल्याला काम करणं, अगदी बरोबर आहे. पॉलिसीज, त्या पॉलिसी अवेअर करणं. कारण माझं 100% बिलिंग आहे. माझ्याकडे एक पण असा आयटम नाही की विदाऊट बिलिंग केला जातो. बरं. घेताना आणि देताना 100% बिलच घेतल्याशिवाय माझ्याकडून प्रॉडक्ट बाहेर निघत नाही. अशा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या अनेक माणसांची गरज आपल्या देशाला आहे आता. ते तुम्ही करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. हे एक्सपान्शन करताना किंवा ही स्वप्न पाहताना तुमचा दररोज माणसांशी संबंध येत असणार आहे. तुमचं काय तत्व आहे? म्हणजे तुम्ही मैत्री करता
की तुम्ही तुमचा बिझनेस आस्पेक्ट समजावून सांगता. कारण आपण ज्या पद्धतीने व्यवसाय करतो तो दुसऱ्या शहरात दुसऱ्या टीमनी चांगल्या पद्धतीने सच्चेपणाने करत राहायला पाहिजे. हे कसं जमलंय तुम्हाला? मी मुळात ब्रँड अवेअरनेस त्यांना डेव्हलप करतो. बरं. ब्रँड अवेअरनेस केल्यानंतर सचोटी माझी. मला जर कंपनीने जरी मला त्याचा काही रिस्पॉन्स नाही दिला तर मी माझ्या एंडला मी त्याला सॅटिस्फाईड करतो. एखाद्या प्रॉडक्टमध्ये काही खराबी निघाली किंवा त्याचं सॅटिस्फॅक्शन लेवल कशी कमी होणार नाही ही मी काळजी घेतो. त्यामध्ये काय होतं, त्यामुळे त्यांचं असं लक्षात आलंय का हे जे दुकान आहे इथे ब्रँडेड शिवाय काही मिळत नाही. तो माझा डेव्हलप केला ओरा. मी जर एखादा मटेरियल काही द्यायला गेलो तर तो मला हे विचारत नाही का हे कुठला प्रॉडक्ट आहे काय आहे. कारण मी त्याचा आधी क्वालिटी चेक करतो. ते केल्यानंतर त्यात आपल्याला आपल्या दुकानामध्ये हे शो करायचं का मग सेल करायचं का. त्यामध्ये काय झालं मग त्या लोकांचा मला रिस्पेक्ट मिळाला त्याला आणि त्याच्यामध्ये माझा तो एरिया बरोबर डेव्हलप झाला. मला स्वतःला फार इंटरेस्ट वाटणारा हा विषय आहे. कारण भारतात जेव्हा स्पोर्ट्सवेअर मिळायला लागले ते माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. नाही तर मुलींसाठी हा प्रॉब्लेम येतोच नेहमी की अरे स्ट्रॅप दिसली, आपल्याला ट्रेनर समोर वर्कआउट करताना संकोच वाटतो. कुठे मी आता ट्रायथलॉन्स केले आहेत तिथे भाग घेताना त्याच्या तयारीला जर चुकून असं झालं असतं की आपण इनरवेअरमुळे कॉन्शियस होतोय तर परफॉर्मन्स चांगला झालाच नसता. किंवा आपल्या कितीतरी बडिंग खेळाडू आहेत आजूबाजूला, नाही का? आज श्री महालसा ग्रुप हे ब्रँड नेम झालेलं आहे, विश्वासार्ह नाव झालेलं आहे. पण हा ब्रँड मोठा करताना तुम्ही प्रिन्सिपल म्हणून काय जपलंय? म्हणजे एक तुम्ही सचोटी हे सांगितलं, मालाची विश्वासार्हता हेही तुम्ही सांगितलं, पण एक प्रिन्सिपल म्हणून तुमचं बिझनेस प्रिन्सिपल या ब्रँडला मोठं करतानाचं काय आहे? यामध्ये कसं आहे, आपण जो माझा स्टाफ आहे ना तो स्टाफ माझा खूप वेल एज्युकेटेड असेल याची गॅरंटी नाही. मला कुठल्याही स्टाफ आला मी त्याला सांगितलं तुझी जी कमांड आहे या भाषेवर त्या भाषेवर तू गोष्टी बोल. कधी कधी काय होतं, माझ्या मुली असायच्या त्यांना शिक्षण नसायचं पण ते गोष्ट चांगल्या पद्धतीने विकू शकतो. आता विकणं म्हणजे काय, विकणं म्हणजे सिंपल लॉजिक असं आहे तुमच्या खिशातला पैसा माझ्या खिशात कसा येईल, याला सिंपल मार्केटिंग आहे. त्याच्यामध्ये फेक कमिटमेंट काही नसाव्या. या हे मुळात पाहताना तुम्ही फेक कमिटमेंट कोणाला देता कामा नये. त्या माणसाचा विश्वास तुम्हाला जिंकता आला पाहिजे आणि ऍटलिस्ट तुमच्याकडे पण माणूस आला पाहिजे, अरे आधी ही नाही का आज, अरे ही कुठे गेली. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही विचारतात ना अरे भूषण नाही का काउंटरला, तो माणूस तुमच्याकडे आल्यानंतर त्याचं पर्चेसिंग पॉवर वाढते. आणि अशा नंतर यांनी काय होतं, तुम्ही स्वतःविषयी पण अवेअरनेस राहतात. म्हणजे तू एक मुलगी तू म्हटला तू छान दिसते तर ती एकदम छान डिसिप्लिन राहते हे राहते. आणि त्यामध्ये मला असं जाणवलं का त्याच्या माझ्या मुलीनं घरचं जे काही टेन्शन असतात ना तोपर्यंत माझ्याकडे जॉबला असतात ते एकदम फ्री असतात आणि छान असतात. ही सचोटी करता करता मग ती प्रेझेंटेबल असली समोरच्याला पण चांगल्या पद्धतीने सांगू शकते. बरोबर आहे. आणि ती सचोटी मी माझ्या बिझनेसमध्ये आली. म्हणून मी काय सांगतो, या माझ्या मुली आहे, हे माझा स्टाफ आहे, तर त्यांना मी काही गोष्टी गाईडलाईन केल्या ना तर मी त्यांना जेव्हा दुकानात जातो त्यांना असं वाटतं हा आपला माणूस आहे, हा आपला कोणतरी केअरटेकर आहे, आपला एक भाऊ आहे, आपला एक वडील असेल. त्यामुळे त्यांच्या कंपनीमध्ये ते आल्यानंतर त्यांना विकतानाच असं वाटतं की हे माझं दुकान आहे. बरोबर आहे. मी माझ्या दुकानामध्ये रोज जातो असं बिलकुल नाही, पण माझ्या स्टाफला प्रत्येकाला असं वाटतं की माझं शॉप आहे. त्या भावनेने ते आम्ही त्यांना पुढे केलंय. आणि आज माझ्याकडे ज्या मुली आहेत त्यांना 2,000 रुपये पगार होतात, आता 32,000 40,000 पगारावर काम करतात. गॉड ब्लेस यू. आणि त्यांना शिक्षण म्हटलं तर 10वी पण नसेल, काही 5वी पण नसेल. त्यांच्या वेळी आधी गडबड व्हायची का आपण जेव्हा मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीने बोलतो का गुड मॉर्निंग म्हणा, गुड इव्हनिंग म्हणा, गुड आफ्टरनून म्हणा, तर त्यांची कधी तारंबळ उडायची कधी कधी. अरे दुपार झाली आणि तू गुड मॉर्निंग म्हणते. मी म्हटलं एक काम करा, नमस्ते सर. किती छान. सकाळी म्हणा, दुपारी म्हणा, संध्याकाळी म्हणा, पण तुम्ही आल्यानंतर त्याला एक स्माइल करा, नमस्ते सर. तुम्ही स्वतःचं दुःख विसरून जाल, तुम्ही कुठे काय याल. आणि तुमच्या नवऱ्याला पण कळेल ही कमवती बाई, स्वाभिमानाने जगायला शिका. बरोबर आहे. त्यामुळे माझी मुलगी ना स्वतः घर चालवताना ना ती एक खंबी घर सांभाळते, अशा तयार झाल्या माझ्या मुली. त्यामुळे तो एक्सपिरियन्स फार चांगला आहे. आणि आजवर तू म्हणता 100, माझ्याकडे 250 लिस्ट आहे. किती छान. माझ्या अक्षरशः डोळ्यासमोर येत आहेत. कारण तुमचं खरं आहे, अशा ज्या प्रायव्हेट खाजगी गोष्टी असतात त्या विकत घ्यायला जाताना आपल्याला तो विश्वास जो असतो ना तोच एक दुवा असतो. आपण त्या माणसांसाठी तिथे जातो की इथे मला कम्फर्ट मिळतो. बरोबर. तुम्ही फार खरं सांगितलं. तर आज
रौप्य महोत्सव तर झाला, 25 नाही 26 ब्रांचेस झाल्या. आता महालसा ग्रुपचं काय स्वप्न आहे? आता मी या 2-3 महिन्यामध्ये 38 पर्यंत पोहोचेल. मस्त. याच्यामध्ये 38 पर्यंत पोहोचेल आणि असाच लोकांचा विश्वास आणि आपली सचिव टीम सांभाळून ते केलं तर मी 100 पर्यंत टार्गेट या 2-3 वर्षामध्ये कदाचित अचीव्ह करेल. कदाचित हे टार्गेट लवकर पूर्ण झालं असतं, पण नोटबंदी आणि करोना काळात विचार करता तो एक सेटबॅक बऱ्यापैकी बसला. पण चॅलेंजिंग घेतल्यानंतर रडत बसण्यापेक्षा आव्हानात्मक चॅलेंज घेऊन पुढे कसं जायचं या विचार केल्यामुळे आज इथपर्यंत पोहोचलो. किती छान. मला तुमचा हा पारदर्शक, स्वच्छ आणि ठाम दृष्टिकोन अतिशय आवडतोय. धन्यवाद. महालसा ग्रुपसाठी मी खूप शुभेच्छा देते. तुम्ही आमच्या वाईब्स मीडियाच्या चॅटवर आलात, पॉवरफुल प्लेयर म्हणून. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. थँक्यू सर. थँक्यू.